योद्धा न्यूज चॅनल। लोकनेते अशोक बाजीराव ओव्हाळ यांचा विकासाचा चांदे मॉडेल। सलग दुसऱ्यांदा सरपंचपदी, निवडीतून जनसेवेचा गौरव। चांदे राजकारणाचे ध्येय हे केवळ सत्ता नसून ती समाजसेवेची संधी आहे, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारे मुळशी तालुक्यातील चांदे गावचे सरपंच माननीय श्री अशोक बाजीराव ओव्हाळ यांची सलग दुसऱ्यांदा झालेली निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण विकासाची पोचपावती ठरली आहे। आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी आपल्या राजकीय, शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचा सविस्तर आढावा मांडला। राजकीय प्रवास, जनसेवेतून नेतृत्वाकडे। अशोक ओव्हाळ यांचा राजकीय प्रवास हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यापासून सुरू झाला। सलग दुसऱ्यांदा सरपंचपद भूषवणे हे त्यांच्यावर असलेल्या ग्रामस्थांच्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे। मुळशी तालुक्यात आपल्या संयमी पण ठाम नेतृत्वाने त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे। सर्व गटातटांना सोबत घेऊन जाण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले आहे। विकास कामांचा धडाका। 2 टर्ममधील मुख्य यश। सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाचा कायापालट करण्यासाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या। त्यांच्या काळात झालेली प्रमुख कामे: पायाभूत सुविधा, गावातील मुख्य रस्ते आणि गल्ल्यांचे काँक्रिटीकरण करून चिखलमय रस्त्यातून ग्रामस्थांची सुटका केली। जलव्यवस्थापन, हर घर नल योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी बंदिस्त गटारांचे जाळे विणले। स्वच्छता व आरोग्य, स्वच्छ चांदे सुंदर चांदे ही संकल्पना राबवत कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन केले। शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचा वसा केवळ भौतिक विकासच नव्हे तर माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी श्री ओव्हाळ आग्रही असतात। शिक्षण, जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेवर भर देऊन विद्यार्थ्यांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला। अध्यात्म, वारकरी संप्रदायाचा आणि आध्यात्मिक विचारांचा वारसा जपत त्यांनी गावातील मंदिरांचे जीर्णोद्धार आणि धार्मिक कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे। शासन निर्णयांचा, विकास कामात फायदा। शासनाच्या नवीन GR आणि ध्येय धोरणांबाबत बोलताना श्री ओव्हाळ म्हणाले की महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभागाचे नवीन निर्णय हे थेट सरपंचांना आणि ग्रामपंचायतींना अधिक बळकटी देणारे आहेत। थेट सरपंच निवडीमुळे कामात सुसूत्रता आली असून विकास कामांच्या फाईल्सना गती मिळाली आहे। शासनाकडून मिळणारा निधी थेट गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या धोरणांचा आम्हाला मोठा उपयोग होत आहे। चांदे गावाला एक स्मार्ट विलेज आणि आदर्श ग्राम बनवणे हेच माझे एकमेव ध्येय आहे। सलग दुसऱ्यांदा मिळालेली संधी ही जबाबदारी वाढवणारी आहे आणि मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। सरपंच अशोक बाजीराव ओव्हाळ, भविष्यातील ध्येय धोरणे येणाऱ्या काळात सौर ऊर्जेचा वापर करून गावातील वीज बिल शून्य करणे, सुसज्ज वाचनालय उभारणे आणि तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा संकल्प त्यांनी या मुलाखतीत बोलून दाखवला। प्रतिनिधी भगत सर यांच्याशी झालेल्या या सकारात्मक चर्चेतून चांदे गावाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा स्पष्टपणे दिसून आली। आज आपण चांदे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी जे सलग 2 वेळा सरपंच साहेब झालेले आहेत असे सन्माननीय अशोक बाजीराव ओव्हाळ यांच्याकडे आपण आलेलो आहोत। साहेब नमस्कार। नमस्ते। तर आपण 2 वेळा सरपंच झाले, आपल्याला या सरपंच होण्यामागे पूर्वीचा काही तुमच्या कुटुंबाचा वारसा होता का? नमस्कार। प्रथमतः मी योद्धा चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो की तुम्ही आज माझी बाईट घेण्यासाठी किंवा मुलाखत घेण्यासाठी वेळ दिला। मी श्री अशोक बाजीराव ओव्हाळ, राहणार चांदे तालुका मुळशी जिल्हा पुणे। तुम्ही जो प्रश्न विचारला की बाबा सलग म्हणजे तुम्हाला
राजकीय वारसा काही कुठला आहे का? आहे का पूर्वीचा? परंतु मला राजकीय वारसा कुठलाही नसताना मी एक चांदे गावातील गरीब कुटुंबातील मागासवर्गीय क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व. माझे वडील अमेरिकन फॅक्टरीला सर्व्हिसला असताना आमची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि त्या हालाकीच्या जीवनामध्ये एक सामाजिक काम करण्याची लहानपणापासूनची आवड आणि त्या आवडीच्या नुसार 2000 सालामध्ये मी प्रथमतः ग्रामपंचायत चांदे या ठिकाणी बिनविरोध सदस्य म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 2005 मध्ये केवळ 4 मतांनी माझा पराभव झाला आणि ती जिद्द बाळगून मी एक राजकीय वाटचाल मी माझ्या जीवनामध्ये सुरू केली आणि ती वाटचाल सुरू करत असताना मी प्रथमतः ज्ञान अमृत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी राजकीय कार्यक्रमाला किंवा माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. बरं सरपंच साहेब, आता तुमच्या कुटुंबामध्ये राजकीय वारसा नव्हता, तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रात आलेले आहात. तर मला काय म्हणायचं सरपंच साहेब, आता तुमची ज्यावेळेस परिस्थिती नव्हती पण समाजाचा विकास करण्यासाठी किंवा माणूस असा बांधून तुम्ही या क्षेत्रात, तर या क्षेत्रात काय तुम्हाला कसे बरे वाईट काय अनुभव सांगा ना थोडेसे. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सरपंच पद मिळवणं ही सर्वसामान्य गरिबातल्या कुटुंबातल्या व्यक्तीची म्हणजे एवढी हे नाही की त्याला होणारा त्रास, त्याला बाकीच्या अडीअडचणी, मग त्याच्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील, त्याला कौटुंबिक वारसा असावा लागतो आणि गरिबाचं काम सध्या राजकीय जीवनामध्ये राहिलेलं नाही असं मला तरी वाटतं. परंतु माझ्या चांदे गावातील वार्ड क्रमांक 1 मधील जी जनता, मग त्या जनतेमध्ये मांडेकर असतील, आमचे प्रथमतः दादाराम मांडेकर ते जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब केदारी माजी सरपंच, त्याचप्रमाणे हिरामन आप्पा ससार पाटील ज्यांनी माझे उपसरपंच पद भूषवलं, त्याचप्रमाणे पुंडलिक शेठ मांडेकर जे आता शासकीय समितीवरती काम करतात, त्याचप्रमाणे प्रसादजी खानेकर की ज्यांना आम्ही 2010 मध्ये त्यांना बिनविरोध उपसरपंच पद केलं. वयाच्या 18 वर्षी त्यांना आम्ही उपसरपंच पद केलं. त्याचप्रमाणे आमचे ऍडव्होकेट सुनील अण्णा मांडेकर आणि पंढरीनाथ दगडू मांडेकर आणि एकनाथ दगडू मांडेकर आणि त्यांचे चिरंजीव ज्योतिबा एकनाथ मांडेकर, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब उर्फ बाळू तात्या मांडेकर आणि अरुण तात्या मांडेकर या सर्व मंडळींनी आणि आमचे सर्वात माझे वर्गमित्र की जे आज तुमच्यासारखे पत्रकारितेचे काम करतात प्रभातच्या माध्यमातून, ते आदरणीय त्यांचे वडील ससार गुरुजी म्हणजे पोपट लक्ष्मण ससार हरिभक्त परायण, त्यांचा खरा वारसा आम्हाला लाभला आणि त्यांचे चिरंजीव अर्थात रमेश पोपट ससार हे जे मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात, या सर्व जवळच्या मित्रांच्यामुळे मला चांदे गावामध्ये काम करण्याची संधी मिळाली. वेळोवेळी त्यांनी माझी गरिबी जाणली. नवे तर मला ज्या ज्या वेळेस काही अडचणी असतील, मग ते कौटुंबिक असोत, आर्थिक असोत किंवा बौद्धिक असोत, या सर्व गोष्टीला ह्या सर्व जवळच्या मंडळी मला खूप लाखवाराची साथ दिली. म्हणजे सरपंच साहेबांच्या बोलण्यातून मित्र परिवार आणि गावातील अनेक नागरिकांचं, राजकीय नेत्यांचं फार प्रमाणामध्ये त्यांना सहकार्य झालेलं आहे. सरपंच साहेब, आता तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा सरपंच झाले आणि तो एक आनंद वेगळाच असतो आणि त्या कालखंडामध्ये विकासासाठी तुम्ही काय काय केलेलं आहे गावामध्ये? ज्यावेळेस मी सरपंच होईल किंवा होणार नाही, खरं वास्तविक तर मी आरक्षित जागेवरती लढणारा व्यक्ती होतो आणि ज्यावेळेस या चांदेगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रथमतः एससी साठी जे आरक्षण पडलं, ते आरक्षण पडल्याच्या नंतर माझ्या विरोधामध्ये एससी कॅन्डिडेटचाच उमेदवार त्या ठिकाणी उभा होता. मला पाडण्यासाठी 99% गावातील लोकांनी प्रयत्न केले, परंतु माझ्या पाठीमागे जी खंबीरपणे जी मंडळी उभी होती, ज्यांनी विश्वासाने तन मन धन लावून समोरच्या उमेदवाराचा पराभव करून त्या ठिकाणी मला 131 मताचं मला लीड देऊन त्यांनी मला त्या ठिकाणी विजय केलं. मग त्या विजयाच्या वाटामध्ये माझ्या 1 नंबर वार्ड मधील सर्व माता भगिनी असतील, सर्व तरुण मंडळी असतील आणि माझी आता जी नावं घेतली, मग त्याच्यात दादाराम मांडेकर, बाळासाहेब केदारी, सुनील ऍडव्होकेट सुनील मांडेकर, रमेश ससार, रमेश केदारी, त्याचप्रमाणे आमच्या इकडे हिरमनाप्पा ससार, भास्करप्पा पारखी, अनिलाप्पा पारखी, हे सर्व मंडळी जातीनिशी माझ्या पाठीमागे उभी राहिली आणि त्या ठिकाणी मला खरं विजयाचा तुरा त्यांनी तुम्हाला दिला. तुम्ही सरपंच साहेब पहिल्या 5 वर्षामध्ये
तुम्ही काय कामं केली गावातले थोडेसे आम्हाला कामं सांगा ना. ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस मला ग्रामपंचायत समजून घेण्यासाठीच कमीत कमी 1 वर्ष गेलं. अच्छा. ग्रामपंचायत काय असते की ज्यावेळेस सरपंचांना खरं वास्तविक पाहिलं तर ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांचं जर एकत्रीकरण जर चांगलं असेल, त्यांची बौद्धिक विचार जर चांगले असतील, सरपंचांना काही शासकीय स्कीमा जर माहीत करून घ्यायच्या असतील तर त्याच्यामध्ये 100% लाख मोलाचा वाटा हा ग्रामसेवकांचा असतो. आणि ग्रामसेवक जर सक्षम असेल आणि सरपंच जर त्या लेवलचा असेल तर मला असं वाटतं दोघांनी ठरवलं किंवा ग्रामपंचायत बोर्ड आणि ग्रामसेवक तर माझ्या गावाची चांदीचीच नाही पण अख्ख्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायती ह्या सक्सेसफुल होतील एवढं मला खात्री आहे. म्हणजे सरपंच साहेबांच्या बोलण्यातनं असं जाणवतंय का या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंचाचा जर विचार असेल तर निश्चितच त्या गावचा विकास होणार, यात त्यात मात्र शंका नाही. सरपंच साहेब, आपण एक शैक्षणिक संस्था देखील काढली होती, त्या संदर्भात थोडस आम्हाला माहिती सांगा. ज्यावेळेस मी 2005 मध्ये ग्रामपंचायतीला ज्यावेळेस मी ओपन जागेवरती लढलो आणि त्या ओपन जागेवरती मी ज्यावेळेस इलेक्शन लढलो त्यावेळेस मी 4 मतांनी माझा पराभव झाला. आणि तोच पराभव खरं वास्तविक पाहिला तर माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट भेटला. आणि त्यानंतर मी ठरवलं की नाही बाबा, समाजाची सेवा करायची, मग त्याला पदाची काही गरज नाही. त्या काळामध्ये माझ्या गावातील रस्ते म्हणा, वाडी वस्ती म्हणा, त्या ठिकाणी शिक्षणाची अत्यंत गैरसोय होती. कारण मी स्वतः एक 5 ते 7 किलोमीटर चालून गोठावडे या ठिकाणी शिक्षण घेतलंय मी इंग्लिश शाळेमध्ये. आणि ते शिक्षण घेत असताना त्या काळामध्ये रस्त्याची सुविधा नव्हती, गाडी घोडं किंवा बस एसटी हा काही प्रवास नव्हता. आम्ही पायी जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि अशा वेळेस आपली भौतिक परिस्थिती पुढची जर काय असेल, मुलांचं शिक्षण जर चांगल्या पद्धतीने केलं तर गावच काय परंतु जिल्हा, राज्य आणि तुमचा देश हा सक्षमफुल होईल. त्यामुळे मी त्या काळामध्ये ज्ञानाभ्र शिक्षण नावाने एक शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं आणि त्या ठिकाणी मी ते लहान मुलांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक म्हणजे तुमचं पूर्व प्राथमिक आणि माध्यमिकची मी सोय केली. आणि त्या काळामध्ये देखील ग्रामस्थांनी मला भरभरून साथ दिली. आणि 550 ते 650 विद्यार्थी मी त्या काळामध्ये 2005 ते 2011 पर्यंत मी त्यांना ज्ञानदानाचं काम मी करू शकलो. आता सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सरपंच साहेब आपलं खूप नाव आहे, अनेक कार्यक्रमांना आम्ही पाहिलेलं आहे. तर त्या संदर्भात थोडस तुमचं आता हे खरपुडी असेल तुमच्या बरोबर ते गावाचं पण कसं अटेंड करता? आता सांप्रदायिक म्हणाल तर मी काय माळकरी नाही, परंतु मला माऊलीच्या आणि तुकोबांच्या म्हणजे ह्याची आवड आहे. अच्छा. मी पंढरीचा वारकरी आहे परंतु पायी चालणारा नाही. मी देवाला मानणारा आहे आणि शेवटी श्रद्धा ही माझी त्यांच्यावरती खूप मोठी आहे. परंतु ज्यावेळेस मी माझ्या ज्ञानाभ्र शिक्षण संस्थेचे कार्यक्रम घेतले वर्धापन दिनाचे, त्यावेळेस मी ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, समाज प्रबोधनकार आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख यांना मी लागोपाठ 5 वर्ष आणलेला आहे माझ्या चांदे गावामध्ये. त्याच्यानंतर 2005 मध्ये त्या काळामध्ये आपल्या टीव्ही सिरियल मध्ये एक सगळ्यात मोठी सिरियल चालायची, त्या सिरियलचं नाव होतं छत्रपती शाहूराजे. त्या शाहूराजांच्या भूमिकेमध्ये काम करणारे माझे सहकारी मित्र आदरणीय राहुल सोलापूरकर यांना मी आणलं होतं. आणि जे आमच्या पिंपरी चिंचवडचं वैभव जे म्हणजे अष्टविनायकापैकी गणपती मानला जातो असं ते देवस्थान मोराय देवस्थान, त्या मोराय देवस्थानचे विश्वस्त सुरेंद्रदेव महाराज यांचा देखील मला त्या काळामध्ये शुभाशीर्वाद लाभला. आणि आमचे निवृत्ती महाराज देशमुख यांनी देखील माझ्या कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन त्याच्यामध्ये लागोपाठ 5 वर्ष मी निवृत्ती महाराजांना आणलं आणि ग्रामीण भागातल्या लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन या ज्ञानाभ्र शिक्षणच्या संस्थेच्या माध्यमातून देण्याचं काम माझ्या ग्रुपने मी केलं. निश्चितच सरपंच साहेब जरी माळकरी नाहीये पण ज्ञानोबा तुकोबा, पंढरीचा पांडुरंग यांच्यावर किती ठाम निष्ठा आहे यातनं आपल्याला जाणवत आहे. तसं सरपंच साहेब त्या पहिले 5 वर्ष गेले, दुसऱ्या 5 वर्षात तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस सरपंच पद मिळालं त्यावेळेस तुम्हाला आणखी कसं वाटलं बा या कार्यासंदर्भामध्ये? आता कसं असतं, सरपंच ज्यावेळेस झाल्याच्या नंतर काही मंडळी असे खूप हुरळून जातात किंवा सरपंच पद आल्याच्या नंतर त्यांचा ऍटिट्यूड खूप वेगळा असतो. परंतु मी सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे, तो गरीब कुटुंबातला असल्यामुळे ते पद मिळालं म्हणून मी कुठल्या पकडायला असा हुरळून न जाता समाजाची जी नाळ आहे, ज्यांनी मला जे निवडून दिले, ज्या लोकांनी माझ्यावरती 1 लाख टाका विश्वास टाकलाय,
त्या विश्वासाला आज ताब्यात कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊन देता मला जे शक्य होईल किंवा माझ्या ग्रामपंचायतीतल्या सर्व सदस्यांना जे शक्य होईल ती कामं मी आज ताब्यात केली. त्या कामामध्ये प्रथमतः मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी शाळा ही एकदम नवीन बांधली. त्याच्यामध्ये मग आमच्या जिल्हा परिषद सदस्यांचा त्या काळामध्ये सिंहाचा वाटा असेल. त्याच्यानंतर मी आमच्या चांदे गावामध्ये जी आज तागायत तलाठी कार्यालय नव्हतं, तो गेले 55 वर्षाचा 60 वर्षाचा इतिहास होता. तो आदरणीय आमदार संग्रामदादा थोपटे त्यांच्या फंडातून आणि त्यांच्या माध्यमातून मी आज तलाठी कार्यालय मी माझ्या चांदे गावाला आणलं. हे सगळ्यात मोठं काम माझ्या आयुष्यात झालं. त्याच्यानंतर मी पोस्ट ऑफिस आणायचा प्रयत्न केला, परंतु काही शासकीय अडचणी आल्या. मी जागेची मागणी केली, त्याच्यामध्ये मी 12 एकर जागेची मागणी केली. त्याच्यामध्ये मागणी करत असताना आदरणीय संग्रामदादा थोपटे आणि आम्ही सर्व माझ्या ग्रुपमधील मग त्याच्यामध्ये दादाराम असेल, हिरामन असेल किंवा पुंडलिक मांडेकर असतील किंवा आमचे बाळासाहेब केदारी असतील, ही सर्व मंडळी, प्रसाद खानेकर असतील, ही सर्व मंडळी आम्ही मंत्रालयाच्या ठिकाणी जाऊन कामाच्या संदर्भात आम्ही संपूर्ण चौकशी करतो आणि जे काय कागदपत्र लागतील ते कागदपत्राची आम्ही पूर्तता करून ते आता काम शेवटच्या स्टेजला आमचं आलेलं आहे. निश्चितच सरपंच साहेबांच्या बोलण्यातनं विकासाकडेच त्यांची वाटचाल आपल्याला जाणवत आहे. सरपंच साहेब, आता जो नवीन एक GR येतोय, जुने तुम्ही सरपंच लोकांना अधिकार द्यायचा, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? असं आता खरं वास्तव पाहिलं तर मी 5 वर्षामध्ये 2 वेळा सरपंच झालो. पहिल्यांदा झालो 2021ला. त्याच्यामध्ये माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल केला आणि अविश्वास ठराव दाखल केल्याच्या नंतर मी 27 दिवसानंतर दुसऱ्यांदा परत सरपंच झालो. अच्छा. ती माझी 2.5 वर्ष गेली आणि आताची 2.5 वर्ष संपली. परंतु बघा, परमेश्वर एखाद्याला देतो तो भरभरून देतो. माझ्या चांदे गावामध्ये ससार आहेत, मांडेकर आहेत, खालेकर आहेत, कुटे आहेत, गायकवाड आहेत, अन्य जातीची मंडळी आहेत किंवा अन्य आडनावाची मंडळी आहेत. परंतु या मंडळीचं बोर्डावरती नाव फक्त एकदा लागलं असेल, परंतु मी नशीबवान आहे. तुमचं तुकाईचा आशीर्वाद म्हणा, खरपडी बुद्रुक मधल्या आणि माझ्या कुलदैवताचा आशीर्वाद म्हणा, माझ्या चांदे गावातील काळ भैरवनाथाचा, आणि आम्ही स्वामी भक्त आहोत. फार नाही पण थोडी भक्ती मनातून नामस्मरण असतं. आज माझ्या चांदे गावामध्ये जो आता मुख्यमंत्री समृद्ध योजनेअंतर्गत जो काय शासनाचा जो प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मध्ये माझे चांदे ग्रामपंचायतीचं काम मुळशी तालुक्यामध्ये 1 नंबरला 110 मार्कावरती आम्ही आहोत. आणि निश्चितच आमचा कार्यकाळ संपल्यानंतर की बाबा कष्ट करणारे आमच्या ग्रामसेवक मॅडम आदरणीय अर्चना धोंडाळे, त्याचे CSR फंडाच्या माध्यमातून आम्ही अनेक कामं केली. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सोलर सिस्टीम म्हणा, शेतकऱ्यांना, स्थानिक शेतकऱ्यांना आम्ही बोरवेल वरती सौर ऊर्जेचं तिथं हे केलं. गावामध्ये सौर ऊर्जेत दिवे लावले. जिथं देव तिथं दिवा ही संकल्पना आम्ही राबवली. आणि चांदे गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवलं. महिला प्रशिक्षण वर्ग दिलं, म्हणजे महिला सबलीकरण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये शासनाचा फार मोठा हिस्सा आहे किंवा वाटा आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व CSR फंडाच्या माध्यमातून ही कामं केली की आजही महिला आमच्या गावामध्ये ब्युटी पार्लरचे कोर्स म्हणा, तुमचे मसाल्याचे कोर्स म्हणा, तुमचे शिलाई मशीनचे कोर्स म्हणा, तुमचं हँड वर्किंग म्हणा, असे अनेक कार्यक्रम मी माझ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आमच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आणि विशेष आमच्या ग्रामपंचायतीच्या ज्या ग्रामसेविका आहेत, ग्रामविकास अधिकारी अर्चना धोंडाळे यांच्या माध्यमातून ज्या ज्या चांगल्या संकल्पना आहेत आणि ज्या गावाला किंवा समाजाला अभिप्रेत आहेत त्या आम्ही राबवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. आणि आता जे शासनाचं धोरण आहे किंवा प्रशासक, तर खरं वास्तविक पाहिलं तर प्रशासक नेमल्यानंतर कदाचित मी 3ऱ्यांदा सरपंच झालो असं मला वाटतंय. आणि संकल्पना मुख्यमंत्री साहेबांची किंवा राज्य शासनाची खरोखर चांगली आहे. कारण मुख्यमंत्री समृद्ध अंतर्गत जे कार्यक्रम तयार घेतले त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. ज्या ग्रामपंचायतीला काम करण्याची संधी मिळाली नाही त्या संधीच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायत सक्सेसफुल झाल्या आणि चांगले विविध उपक्रम राबवून ते गाव स्वच्छ आणि समृद्ध आणि भरभराटीला कसं जाईल हे राज्य शासनाचे धोरण होते. त्या राज्य शासनाच्या धोरणाला आमच्या मनापासून त्रिवार वंदन आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये असे धोरणं जर चांगली जर राबवली तर प्रत्येक गावातील खेडेपाड्यातील विकास होईल असं मला याच्यात तीळ मात्र शंका नाही. खरोखरच सरपंच साहेबांनी अनेक विकासाची कार्य गावामध्ये राबवलेली आहेत. आमच्या योद्धा चॅनेल मध्ये येऊन आपण आपलं जे मत मांडलं योद्धा चॅनेल तर्फे
सरपंच साहेब आपलं खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपण आपली तुमच्या योद्धा माध्यमाच्या माध्यमातून माझ्या मुळशी तालुक्यातील जे चांदे आहे, छोटंसं गाव आहे, 1274 लोकसंख्येचं गाव, आणि या गावामध्ये आपण एवढ्या खेड तालुक्यातून आलात. मी संपूर्ण चांदेगाव ग्रामस्थांच्या वतीने, मी चांदे गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने, माझ्या सर्व तरुण मित्र मंडळीच्या वतीने आणि माझ्या चांदे गावातील माझे जवळचे सहकारी मग आदरणीय त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय संग्रामदादा थोपटे असतील, दादारामजी मांडेकर असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी केदारी असतील, हेरामनजी ससार असतील, पुंडलिकशेठ मांडेकर असतील, प्रसादजी खानेकर असतील, आमचे ॲडव्होकेट सुनील अण्णा मांडेकर असतील आणि आमचे उद्योगपती ज्योतिबा शेठ मांडेकर असतील, या सर्व मंडळींच्या वतीने मी आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. धन्यवाद.